सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 अतिमहत्वाचे प्रश्न, अतिमहत्वाच्या सराव प्रश्नपत्रिका, IBPS पॅटर्नवर आधारित IBPS प्रमाणेच मागील वर्षाच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लेलिस्टमध्ये जाऊन DCC बँकेचे इतर सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला पाहूया संपूर्ण डिटेल्स, संपूर्ण सराव प्रश्नपत्रिका. तर सुरू करूया. आता आपण जीएचे प्रश्न चालू करूया. ठीक आहे. तर जीएचा प्रश्न आहे बघा IBPS आणि TCS पॅटर्न मध्ये. पहिला प्रश्न आहे, कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स सुरू केलेलं आहे? ठीक आहे. खालसा धोरण ज्याला म्हणतो आपण, संस्थान खालसा करणं, तो पहिलं धोरण जाहीर केलेलं आहे लॉर्ड डलहौसीनं. सो हा ब्रिटिश गव्हर्नर होता. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. दुसरा प्रश्न बघा, भारतीय हवामान विभागाच्या क्लायमेट ऑफ महाराष्ट्र 2005 या शीर्षकाच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या प्रदेशात वार्षिक तापमानाची श्रेणी खूपच कमी म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक नसणारे आहे? तर सागरी प्रदेशामध्ये असं होतं मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते झपाट्याने वाढणारे महानगर महाराष्ट्र राज्याची हिवाळी राजधानी आहे? तर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी नागपूर आहे, पावसाळी मुंबई आहे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. 1897 मध्ये पुण्यात 2 ब्रिटिश अधिकारी WC रँड आणि त्यांचे लष्करी संरक्षक लेफ्टनंट आयस्ट यांची हत्या करण्यासाठी चापेकर बंधू ओळखले जातात. हे कृत्य खालीलपैकी कोणत्या प्रमुख घटनेच्या ब्रिटिश हाताळणीची प्रतिक्रिया होती? तर तुम्हाला माहिती आहे रँडच्या अध्यक्षतेखाली प्लेग कमिशन नेमलं होतं. सो 1897 मध्ये पुण्यात हे 2 ब्रिटिश अधिकारी आल्यानंतर चाफेकर बंधूंनी त्यांची हत्या केली होती. त्यामुळं प्लेगची साथ ही त्यांची ब्रिटिश हाताळणी होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ह्याचं योग्य उत्तर आहे. आपण जीएचे प्रश्न पाहतो, पण यातले मी करंटचे प्रश्न लेफ्ट केलेले आहेत कारण ते 24-25 चे आहेत. आपली 2026 ला एक्झाम होते, त्यामुळे 2026 चे प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स मध्ये विचारले जाणार आहेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजेच खालसा धोरण किंवा जे आपण संस्थानं खालसा केली त्या अंतर्गत विलिनीकरणावर होणारे पहिले भारतीय राज्य कोणते? तर सातारा. पहिलं संस्थान हे सातारा विलीन झालेलं आहे मित्रांनो, आणि हे लॉर्ड डलहौसीनं हे धोरण स्वीकारलं होतं. 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली आणि ज्याचा उद्देश शतकानुशतके चालणारा जातीय भेदभाव नष्ट करणे आणि मंदिरांसह सार्वजनिक जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी दलित वर्गाच्या समान हक्कांसाठी लढणे होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काळाराम मंदिर, नाशिक. नाशिकमधल्या काळाराम मंदिर मध्ये सत्याग्रह केला होता. रंपा बंड म्हणजे रंपा फितुरी सध्याच्या कोणत्या राज्यात घडले? तर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि त्या ठिकाणी तो बंड झाला होता, रंपा बंड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणते H2O चे संयुग्मी आम्लारी आहे? तर याच्यामध्ये H+ हे काय असतात? आम्ल, आणि OH- हे काय असतात? आम्लारी. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 OH- हे संयुग्मी काय असतात? आम्लारी असतात. कोप्पेनच्या प्रणालीनुसार, भारतीय कोपनहेगन आहेत त्यांच्या प्रणालीनुसार भारतीय द्वीपकल्पांचा बहुतेक भाग हा डॅश अंतर्गत गटबद्ध केला जाईल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 AM. याचे AM, AW आणि AS असे 3 हवामान विभाग आहेत कोपनहेगनच्या प्रणालीनुसार. तर याच्यामध्ये भारतीय द्वीपकल्प कशामध्ये येतो? AM मध्ये येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हरित न्यायाधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे मित्रांनो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2010. 2010 ला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना झाली. चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. मित्रांनो हे प्रॉपर IBPS TCS चे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे. लाईक तर बनत आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्री परिषदेला प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार निहित करण्यासाठी संविधानिक आधार प्रदान केला आहे? तर याच्यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 74. कलम 74 अंतर्गत भारतीय संविधानाच्या खाली कोणत्याही म्हणजे पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्री परिषदेला प्रत्यक्ष कार्यकारी अधिकारी दिलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते जगातील एक प्रमुख हवामान क्षेत्र नाही? तर आपल्याला माहिती आहे खंडीय भागामध्ये हवामान आहे, उष्णकटिबंधीय आहे, ध्रुवीय आहे, मात्र वाळवंट ह्याच्यामध्ये आपण प्रमुख हवामान क्षेत्र म्हणून गणत नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाळवंट. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या मालकीच्या भारतीय दुग्ध उत्पादन ब्रँड अमूलची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1946. 1946 ला अमूलची
स्थापना झालेली आहे मित्रांनो. गुजरातमधला सहकारी दूध विपणन महासंघ आहे हा. चला पुढचा प्रश्न पाहूया. गाडीच्या पश्चिमदृश्य आरशावर लिहिलेली ओळ अशी आहे. आरशातील वस्तू दिसतात त्यापेक्षा डॅश असतात, तर ते त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे. मिरर जो लिहिलेला असतो कॉन्केव्ह का कॉन्व्हेक्स असतो मित्रांनो, ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. मात्र त्याच्यामध्ये पाहिल्यानंतर वस्तू काय दिसते, जवळ दिसते. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. बाह्यरोधाद्वारे विद्युत प्रवाह पुरवण्यासाठी 3 समान घट जोडले जातात. जर घटांच्या अंतर्गत रोधाच्या तुलनेत बाह्य रोध नगण्य असेल तर कोणत्या संयोजनामुळे जास्तीत जास्त विद्युत प्रवाह निर्माण होईल? तर त्यांची समांतर जोडणी केली पाहिजे मित्रांनो, म्हणजे जास्तीत जास्त विद्युत प्रवाह निर्माण होतो. ठीक आहे. एकसर जोडणी रोधांची आणि रोधांची समांतर जोडणी या दोन्ही गोष्टी पाहून घ्या. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार संसदेला नागरिकत्वाबद्दल कायदे करण्याचा अधिकार आहे? तर अनुच्छेद 11. 6 ते 11 मध्ये तुम्हाला नागरिकत्वाबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अनुच्छेद 11 याच्यामध्ये संसदेला नागरिकत्वाबद्दल कायदे करण्याचा अधिकार आहे. एक ॲलिफॅटिक संयुग आणि एक ॲरोमॅटिक संयुग असा संयुगांचा प्रकार असतो मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की कोणता ॲरोमॅटिक संयुगाचा प्रकार नाही, म्हणजेच तो ॲलिफॅटिक असेल. मग याच्यामध्ये नॉन बेन्झोनाइड संयुगे आहेत, हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक संयुग आहेत, त्याच्यामध्ये नावातच आहे त्यामुळे हे नाहीये. नॉन बेन्झोइड पण नाही आहे आणि बेन्झोइड पण नाहीये. याच्यामध्ये ॲलिसायक्लिक ज्याला म्हणतो आपण तेच ॲरोमॅटिक संयुगाचा प्रकार नाहीये मित्रांनो. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल. बेकिंग आणि ब्रुजिंगमध्ये म्हणजे बेकिंग सोडा आणि ब्रुइंगमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ईस्टचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर सॅक्रोमायसिस सेरिबेसी असं म्हणतात याला. बेकिंगमध्ये आणि ब्रुइंगमध्ये वापरतात. हे ईस्ट आहे एका प्रकारचे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पावामध्ये वगैरे किंवा केक बनवण्यासाठी आपण वापरतो बघा याचं. खालीपैकी कोणते भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A अंतर्गत सूचीबद्ध केलेले मूलभूत कर्तव्य नाही? मूलभूत कर्तव्य नाही कोणतं विचारलेलं आहे? तर याच्यामध्ये नवीन राज्य सरकारच्या स्थापनेत सहभागी होणे हा आपल्यासाठी काय आहे? एक कलम आहे. कलम 2 व कलम 3 अंतर्गत आपण नवीन राज्य स्थापन करणं किंवा नवीन राज्याचा समावेश करणं, ठीक आहे, हे आहे. तर याच्यामध्ये हे येत नाही. बाकीचे सगळे हे काय आहेत? मूलभूत कर्तव्य आहेत. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आपण जीएचे प्रश्न पाहिलेले आहेत. आता यानंतर आपण इंग्रजीचे प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.